राम बंधू लोणचे आता प्रत्येक जण जिंकेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका। आव्हान याचिकेवर आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी। राज्यभरातील सर्व शाळा उद्या सुरू राहणार। शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार। मुख्याध्यापक मंडळाच्या प्रस्तावित संपाविरोधात शिक्षण विभागाचा कठोर इशारा। मुंबई पालिकेत शिवसेना उबाठा आणि काँग्रेससोबत आघाडी करणार। आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती। पुण्याच्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। तपासात तेजवानी सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा। मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजनं मुस्लिम विद्यार्थिनींसाठी बुरखाबंदी। मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त। मुंबईतल्या राणीच्या बागेत 1.5 महिन्यात 2 वाघांचा मृत्यू। शक्ती वाघापाठोपाठ शक्तीचा बछडा रुद्रचाही मृत्यू। वाघांच्या मृत्यूबाबत उच्चस्तरीय चौकशीची भाजपची मागणी। जैन मुनी निलेश चंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार। कबुतरखाने वाचवण्यासाठी आज निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन। तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचं मोदींनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत विमानतळावर जात गळाभेट करून केलं भव्य स्वागत। विमानतळ ते पंतप्रधान निवासापर्यंत एकाच कारनं केला दोन्ही नेत्यांनी प्रवास। राष्ट्रपती भवनात आज पुतीन यांचं होणार औपचारिक स्वागत। भारत रशिया दरम्यान मोदी आणि पुतीन यांच्या दरम्यान संरक्षण, ऊर्जा आणि व्यापारासमवेत होणार महत्त्वाची चर्चा। आणि इंडिगोच्या 48 तासात 500 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द। तांत्रिक कारण तर कर्मचारी अनुपस्थितीचा सेवेवर परिणाम। प्रवाशांना मोठा मनस्ताप। पत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रीय कृषी मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर कृषी मंत्र्यांनी विधान बदलल्याचा ओमराजे यांनी आरोप केलेला आहे। कृषी मंत्र्यांनी माझ्या प्रश्नावर खोटं उत्तर का दिलं असा सवाल ओमराजे यांनी विचारलाय। तर 1 ते 2 दिवसात केंद्रीय कृषी मंत्र्यांना प्रस्ताव देणार असल्याचं ओमराजे यांनी म्हटलेलं आहे। डबल इंजिनचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे असं देखील ओमराजे यांचं म्हणणं आहे। मी खासदार म्हणून लोकसभा अध्यक्षाकडे याच्या संदर्भात दाद मागणार, न्याय मागणार आहे। आणि आज मी तोच प्रश्न उपस्थित केला की आमच्या अधिकाराचं संरक्षण अध्यक्षांनी करावं, कारण आम्ही लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतो। आणि मंत्री जर खोटं उत्तर देत असतील, मंत्री जर रेकॉर्डवर खोटं सांगत असतील तर ते दुर्दैवी आहे। आणि मी एवढंच विचारलं की खरंच राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालाय का, त्याचा सुद्धा खुलासा त्या ठिकाणी लोकसभेच्या कामकाजात सन्माननीय मंत्री महोदयांनी करावं, ही माझी नम्र विनंती त्या ठिकाणी केंद्र सरकारला आहे। हक्कभंग आणणार आहात तुम्ही? निश्चित निश्चित निश्चित। मी कारण तुम्ही लोकसभेमध्ये मंत्र्यांनी मला लिखित उत्तर दिलंय, त्या उत्तरात मी तुम्हाला वाचून दाखवलंय। मग 2 तारखेपर्यंत जर मंत्र्याकडे तो प्रस्ताव आला असता तर मग असं खोटं का बोलले असते? माझ्या माहितीप्रमाणे मी आज जेवढे प्रश्न उत्तर झाली लोकसभेत, आता माझं हे 6वं वर्ष आहे, आजपर्यंत कुठल्या मंत्र्यानं अशा पद्धतीनं रेकॉर्डवर खोटं उत्तर दिलेलं तर मला आजपर्यंत मी बघितलेलं नाही। पण केवळ राज्यातलं सरकार आपलं आहे आणि मग त्यांच्या सांगण्यावरून काही उत्तर बदललं की प्रेसला दिलं गेलं का? मला वाटतं ह्याची पण त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कायम सांगतात ते आमचं डबल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आहे। मग त्या डबल इंजिनच्या सरकारचा उपयोग काय महाराष्ट्राला? जर तुमचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे येत नसेल, आणि मी स्वतः सुद्धा हक्कभंग समितीवर आमदार असताना पण मी 5 वर्ष हक्कभंग समितीवर राज्याच्या काम केलेलं आहे।
मी आमदार असताना आणि खासदार असताना सुद्धा मी लोकसभेच्या प्रिव्हिलेज कमिटीवर म्हणजेच हक्कभंग समितीवर काम केलंय. त्यामुळे माझे अधिकार किंवा कुठल्या विषयाचा हक्कभंग होतो याचं मला निश्चितपणे ज्ञान आहे. त्या अनुषंगानं मी उद्या किंवा परवा हा हक्कभंग प्रस्ताव तयार करून सन्माननीय अध्यक्षाकडे दाखल करणार आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकर यांनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे. सर्व 21 जागांवर बिनविरोध निवड झाल्यानं दरेकरांचं पॅनल विजयी झालंय. खासदार संजय दिना पाटील यांनी सरकारच्या वैद्यकीय सुविधांची पोलखोल केली आहे. नागरिकांच्या समस्यांबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत वैद्यकीय समस्यांबाबत लोकसभेत बोलायला दिलं जात नाही असा दावा खासदार संजय दिना पाटील यांनी केलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारल्यानं बाबासाहेब पाटलांनी काढता पाय घेतला. मनसेकडून मतदार याद्यांबाबत 4.25 लाख हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत. मतदार याद्यांवर हरकती सूचना नोंदवण्याची आज शेवटची तारीख. खरं तर कालच ती शेवटची तारीख होती. दरम्यान मुंबई शहर परिसरातून तब्बल 1.25 लाख हरकती सूचना आल्या. मुंबईतील माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव नगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम झालेल्या यादीतून वगळण्यात आलंय आणि त्यामुळे भगत यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये तब्बल 80,000 दुबार मतदार आढळून आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलाय. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. आज मुख्याध्यापक महामंडळाकडून आंदोलन पुकारलं जाणार आहे. मात्र राज्यभरातील शाळा सुरू राहणार आहेत. शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार असून शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जैन मुनी निलेशचंद्र कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार आहेत. निलेश मुनी यांच्याकडून व्याख्यानाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. कबुतरखाने वाचवावेत यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा देखील निघणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजभवनचं नावही बदलण्यात आलंय. राज्याचं राजभवन आता लोकभवन या नवीन नावानं ओळखलं जाणार आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम जलद गतीनं पूर्ण करा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्यात असंही म्हस्के म्हणाले. मुंबईतील डॉक्टर गौरी गाजे आत्महत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असून गौरीच्या आईवडिलांनी अंजली दमानिया यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन दिलेली आहे. एप्रिल 2026 आधी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी माहिती लोकसभेत नितीन गडकरी यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग जवारमध्ये 111 कोटी 63 लाख इतकी ठेकेदारांची रक्कम काढल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 2 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुख्य आरोपी निलेश रमेश पडवळे आणि यज्ञेश अंभिरे या दोघांना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोशल मीडियावर रील्स करून फॉलोअर्सची मनं जिंकणारी रील स्टार कोमल काळे प्रत्यक्षात बसमधील महिलांचे दागिने आणि पर्स चोरणारी बबली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोमल आणि तिचा प्रियकर सुजित चौधरी या दोघांना अटक केली आहे. सक्षम टाटे हत्या प्रकरणातील 4 आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा 2 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे. या प्रकरणी एकूण 8 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तपोवनमधील झाडं तोडण्याचं पाप शासन प्रशासन करत आहे. धर्माच्या साधू संतांच्या नावाखाली जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका अशी प्रतिक्रिया देत करुणा मुंडे यांनी तपोवनमधील वृक्षतोडीचा निषेध केला.